मस्ती करू नका, मस्ती करा नका. आम्ही बोलतो महाराज तुम्ही आम्ही नक्की एकत्र जेवतात तुम्ही कशाला मारताय? आणि महाराज म्हणून दम असेल ना या दिलीप कळेकर महाराज काय तुला घमेंट आहे पैशाची सगळे कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये पैसे खात होती हे असे बघतो असते तू. आणि या शेरपे ते शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आमचे प्रमुख पदाधिकारी बाळा राऊत यांच्यावरती नितेश राणे यांचे कट्टर समर्थक माजी सभापती दिलीप कळेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळा जटार आणि त्यांच्या जवळजवळ 15 कार्यकर्त्यांनी शेरपेमध्ये येऊन बाळा राऊत यांनी आपलं दुकान किराणा मालाचं दुकान बंद करून घरी जातेवेळी त्यांच्यावरती हल्ला करून त्यांच्या खिशामधली कॅशसुद्धा त्यांनी तपास केल्याचं बाळा राऊत यांनी सांगितलेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी तलवार दाखवून तुम्ही भविष्यामध्ये जर विनायक राऊतांचं काम केलं तर तुमची खांडोळी आम्ही करू, तुम्हाला सोडणार नाही. आजपासून तुम्ही विनायक राऊत आणि शिवसेनेचं काम थांबवा, अन्यथा तुम्हाला तुमचं जगणं मुश्किल करू असं आम्हाला त्या ठिकाणी असलेले बाळा जटार आणि दिलीप कळेकर यांनी आम्हाला धमकी दिली आणि त्याला त्या ठिकाणी मारहाण केलेली. आजही ते त्या ठिकाणी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आज शेरप्यामध्ये जे मतदारांनी जो पैसे वाटून सुद्धा आज नितेश राणे यांच्या समर्थकांनी शेरप्यामध्ये पैसे वाटून सुद्धा मतदारांनी प्रतिसाद चांगला न दिल्यामुळे त्यांचे असलेले समर्थक जे आहेत बाळा जटार दिलीप कळेकर यांच्या 15 कार्यकर्त्यांनी येऊन बाळा राऊत यांच्यावरती हा गंभीर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. त्याचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे. आणि पोलिसांनी यामध्ये जर बघ्याची भूमिका घेतली तर उद्यापासून जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या विरुद्ध आम्हाला आंदोलन करावं लागेल. येणाऱ्या 2 तासामध्ये त्यांनी बाळा जटार आणि दिलीप कळेकर यांना तातडीने त्यांनी अटक करावी. अटक न केल्यास पोलिसांच्या विरुद्ध आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. आणि पोलीस समोर असतेवेळी त्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे आणि तो त्यांच्यासमोर हल्ला होऊन सुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई त्यांच्यासमोर केलेली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे. आणि जोपर्यंत यांना अटक होत नाही आहे तर जर 3 तासात अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यामध्ये छेडलं जाईल. राणे समर्थकांचा हा सगळी जी गुंडगिरी आहे, हा सगळा गुंडगिरीचा हैदोस हे थैमान हे संपूर्ण या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे. काल रात्रीच नाटळमध्ये इष्टामुक्तच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं तिथल्या प्रमुख राणे समर्थकांनी त्या ठिकाणी मारहाण केली. 10:30 वाजता रात्री ही घटना नाटळमध्ये घडली. आज संध्याकाळी शेरपेमध्ये अशाच प्रकारे तिथल्या राणे समर्थकांनी आमच्या शिवसेनेच्या बाळा राऊत यांच्यावर त्या ठिकाणी आज जीवघेणा हल्ला केलेला आहे. आज जी दहशत आहे, जी गुंडगिरी आहे याच्या विरोधामध्ये ही शिवसेना महाविकास आघाडी आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहोत. आज आमच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सरकारी खारेपाटणच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे. हा प्रकार शेरपेमध्ये घडला, काल नाटळमध्ये घडला आणि कुठंतरी जे शिवसेनेच्या बरोबर महाविकास आघाडीबरोबर जी जनता आहे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी दहशत निर्माण करायची आणि कुठंतरी अशा पद्धतीनं त्यांना सातत्यानं त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करायचे ही पद्धत या ठिकाणी सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विरोध त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर याबाबत पोलिसांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ॲक्शन घेणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ज्यांनी हल्ला केला जे त्याच्यामध्ये राणे समर्थक असतील त्या सगळ्या राणे समर्थकांना तात्काळ त्या ठिकाणी अटक व्हावी ही भूमिका शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची आहे. आणि जर त्या ठिकाणी कुठली ॲक्शन जर याच्यावर झाली नाही तर याच्या बाबतीचं तीव्र असं आंदोलन हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी छेडलं जाईल किंवा त्याच पद्धतीनं उत्तर देण्याचा आमचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. खरं ज्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला ते आता उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये आहेत, दवाखान्यामध्ये आहेत. त्यांनाच त्या ठिकाणी आपण विचारलं तर त्याच्यामध्ये कोण कोण होते, कारण ते स्वतः या घटनेचे साक्षीदार आहेत. आणि म्हणून जे होते त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई पोलिसांनी करावी तात्काळ ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही. खरं तर या जिल्ह्यामध्ये लोकशाही राहावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि म्हणून जर अशा पद्धतीनं जर जिल्ह्यामध्ये अशांतता माजवण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीनं जर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न खरं तर गेली अनेक वर्षे चालू आहे. म्हणजे कैलासवासी श्रीधर नाईकांची सत्यविजय भिसेंची हत्या का झाली, ही पहिली राजकीय हत्या या जिल्ह्यामध्ये होती. सत्यविजय भिसेंची हत्या शिवडावमध्ये त्या ठिकाणी का झाली, ही त्या ठिकाणी दुसरी हत्या होती. आणि अशा प्रकारचे अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपलं त्याग आणि बलिदान करावं लागलं या गुंडगिरीमुळे. पण या गुंडगिरीचा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जनतेनं त्या ठिकाणी बिमोड केलेला आहे. खरं तर खासदार विनायक राऊतांना
2014ला जनतेने निवडून दिलं, त्याचवेळी ही गुंडगिरी संपुष्टात आली होती. वैभव नाईकांनी त्या ठिकाणी त्या राणेंना त्या ठिकाणी पराभूत केलं होतं, त्यावेळी ही गुंडगिरी संपुष्टात आली होती. परत एकदा ही गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उभी राहते आणि म्हणून या गुंडगिरीचा समूळ नष्ट लोक तर त्या ठिकाणी करतील, पण प्रशासनानं सुद्धा तितक्यात पोलीस यंत्रणेनं करावा. आणि जर नाही केला तर तितक्याच ताकदीनं आम्ही रस्त्यावर उतरू, तीव्र त्या ठिकाणी आंदोलन छेडू आणि या गुंडगिरीचा बंदोबस्त शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या स्टाईलने करू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.